अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलाय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट। मुंबई उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केलेला आहे। शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर मुंबई उच्च न्यायालय असमाधानी असल्याचं कळतंय। तपासात अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत, तर मुंबई उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केलाय। 8 फेब्रुवारी 2024 रोजी घोसाळकर यांची हत्या झाल्याचं आपण पाहिलं होतं। ही हत्या फेसबुक लाईव्ह करताना झाली होती आणि त्याचं लाईव्ह फुटेज देखील समोर आलं होतं। राजकीय प्रतिस्पर्धी मॉरिस नोरोवा याने फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम करत असताना ही हत्या केली होती। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद तुपे हे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते। नेमकी असे काय कारण आहेत ज्यामुळे सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आलाय? नक्कीच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर जो काही पोलिसांकडून जो तपास सुरू होता, तो तपास समाधानकारक नसल्याची तक्रार करत तशा पद्धतीची जी याचिका आहे, अभिषेक घोसाळकर यांच्या ज्या पत्नी आहेत तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। या याचिकेमध्ये हीच मागणी केली होती की पोलिसांकडून तपास योग्य रीतीने होत नाहीये, त्याचबरोबर या खुनाच्या प्रकरणातले जे संशयित आरोपी आहेत ते अजूनही मोकाट फिरतायत, त्यांच्यावर कुठल्याच पद्धतीची कारवाई झालेली नाहीये आणि त्यामुळे हा जो तपास आहे तो एसआयटीकडे वर्ग करण्याची मागणी जी होती ती या ठिकाणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली होती आणि यावर सुनावणी करताना राज्य सरकार आणि त्याचबरोबर खास करून पोलिसांची विशेष या ठिकाणी न्यायालयानं कान उघडणी करत हा संपूर्ण जो तपास आहे तो एसआयटीकडे वर्ग करण्याचे जे निर्देश आहेत ते आज या ठिकाणी न्यायालयात दिले। न्यायमूर्ती जे आहेत रेवती ढेरे आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आणि त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय यात दिला। नक्कीच धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।